आपल्या सांध्यातून कटकट आवाज का येतो आणि त्यावर उपाय काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हाडातून येणाऱ्या कटकट आवाजाविषयी विनोद करायचा असेल तर मी असे म्हणेन की माझे सांधे इतके जुने झाले आहेत की ते टिकटॉक व्हिडिओ काढण्याऐवजी कटकट आवाज काढतायत. किंवा मी असे म्हणेन की माझ्या सांध्यांनी इतके वर्ष काम केले आहेत की ते बाय बाय करण्याऐवजी ते कटकट आवाज करतायत. एवढेच नाही तर लोक म्हणतात वय वाढलं की शहाणपण येतं. मी तर असं म्हणेन की वय वाढलं की कटकट आवाज येतो, कटकट सुरू होते. मी खुश आहे, आपण हे खुश राहा आणि हे आजारावर मात करा, एवढंच मला या निमित्ताने सांगायचे आहे. तेव्हा मित्रांनो, कोणत्याही कारणाने उठता बसताना आवाज येत असेल तर काय करायचं बघा. कॅल्शियम युक्त पदार्थ आहारामध्ये सेवन करायचे, विटॅमिन डी युक्त आहार घ्यायचा, सांध्यांना आवश्यक असणारे कोलेजन युक्त पदार्थ खायचे. आता तुम्ही म्हणसाल की कॅल्शियम युक्त पदार्थ कोणते, तर दूध, दही, पनीर, बदाम किंवा तीळ अशा कितीतरी याच्यामध्ये पदार्थामध्ये कॅल्शियम असते. याच्यापैकी तुम्ही कोणताही पदार्थ एक नियमितपणे रोज सेवन केला तर काय होतं बघा, तुमच्या हाडातील कॅल्शियम वाढतं, तुमच्या शरीरातील कॅल्शियम वाढतं. मग तुम्ही दही घ्या, पनीर घ्या, बदाम घ्या किंवा तीळ घ्या, कुठलाही एक पदार्थ नियमितपणे सेवन करा. तसेच विटॅमिन डी आहार कुठला हे आपल्याला माहित आहे, पण तरी देखील सांगतो, अंडी खा, मासे खा, सप्लिमेंट म्हणून काही डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या घ्या किंवा कवळ्या उन्हामध्ये बसा. याच्यामध्ये विटॅमिन डी भरपूर असतं. विटॅमिन डी मिळवण्यासाठी कुठलाही एक पदार्थ खा. शाकाहारी असेल तर तुम्ही सप्लिमेंट घ्या, कवळ्या उन्हात बसा. मांसाहारी असेल तर अंडी, मांस खायला, मासे खायला काही हरकत नाही. आता सांध्यासाठी आवश्यक असणारे कोलेजन युक्त पदार्थ कोणते, तर विटॅमिन सी आणि प्रोटीन. आता विटॅमिन सी असणारे पदार्थ लिंबू किंवा आवळा, या दोन्हीपैकी कुठलेही एक पदार्थाचे सेवन करा, असं नाही. एक लिंबू तरी घ्या किंवा आवळा तरी घ्या तरी चालेल, पण नियमित घ्या. आणि प्रोटीन मध्ये म्हटलं तर डाळी आणि मांस, भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं बघा यामध्ये. सांगायचे तात्पर्य की जर तुम्हाला कटकट आवाज असेल तर हा आता सांगितल्याप्रमाणे हे पदार्थ आवश्यक खात चला, जरूर खा. याने तुमचा आवाज अपकटकट होण्याला बंद होईल. पण आपण कुठली काळजी घ्यायची, तर गुडघादुखी असेल, गुडघ्यावरील ताण असेल किंवा इतर सांधे असतील, अशा सांध्यांना ताण पडेल अशा कुठलाही व्यायाम करायचा नाही. एकाच जागी जास्त वेळ बसायचं नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. एवढंच नाही तर जो सांधा दुखतो ना, तो त्या सांध्याच्या ठिकाणी मालिश करायची. आता हे मालिश करण्यासाठी कुठलं तेल वापरायचं, काय करायचं, तर तिळाचं तेल आणि मोहरीचं तेल एकत्र करायचं आणि त्यांनी मालिश करायची. तर पण हा आवाज कशामुळे येतो, आपल्या शरीरामध्ये उठता बसताना हा आवाज कशामुळे येतो हे पण आपण जाणून घेतलं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे मूळ शोधायला पाहिजे. आपण नुसता उपाय करून चालत नाही, तर मूळ शोधला पाहिजे. हे नेमकं कशामुळे होतं, का होतं, तर मित्रांनो, सायनोव्हियल फ्लुइड म्हणजे जे सांध्यांना वंगण देण्याचे जो द्रव असतो तो म्हणजे सायनोव्हियल फ्लुइड. आणि हे जर कमी पडले ना तर सांध्यातून कटकट असा आवाज येतो. तसेच ऑस्टिओ आर्थरायटिस मध्ये जर खुर्च्या झिजल्या असल्यास हाडे एकमेकावर घसतात आणि कटकट असा आवाज येतो, वेदना होतात, सूज येते. अशा वेळेस तुम्ही जास्तच वेदना होत असतील, सूज असेल तर ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवायला हरकत नाही, ऑर्थोपेडिक डॉक्टरांना दाखवायला हरकत नाही. पण शक्यतो हा उपाय घरी करून पहा. तर आता सांगितल्याप्रमाणे
आता सांगितल्या प्रमाणात तुम्ही फक्त नियमितपणे संत्री, स्ट्रॉबेरी, बेरी यापैकी कुठलाही एक पदार्थ नियमित खाल्ला, लिंबू जरी सेवन तुम्ही नियमित केलं किंवा संत्री, लिंबू किंवा संत्री यातलं कुठलंही पदार्थ सेवन करा, याच्यामध्ये वंगण भरून येण्याची क्षमता असते. तुमच्या सांध्यामध्ये जे वजन असते ना वंगण ते भरून येते. ह्याने काय होतं, परत सांध्याचा कडकपणा जातो, सांध्यामध्ये जळजळ होत नाही आणि सांध्यामध्ये लवचिकता येते. आणि त्यामुळे तुम्ही संत्री खा किंवा एखादा लिंबू खा, रोज नियमितपणे खा, जे तुम्हाला सोयीस्कर वाटलं असं. कारण आंबट जी फळे असतात ना व्हिटॅमिन सी युक्त, हे काय करतात, कार्टिलेजचे संरक्षण करतात. काय करतात, कार्टिलेजचे संरक्षण करत असतात. हे आपल्याला माहिती पाहिजे. तेव्हा आपल्या सांध्यातून आवाज येऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यायची, कुठला उपाय करायचा, हे आताच मी सांगितलं आहे. तेव्हा एक करा, आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन डी चे प्रमाण जास्त ठेवा. कॅल्शियमचे पदार्थ भरपूर प्रमाणात खा. आणि सांध्यांना आवश्यक असणारे जे सायनिक फ्लुइड आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या सांध्यातील वंगण किंवा द्रव जे कमी झाले आहे ते आपोआप वाढते. आणि ह्याच्यासाठी फक्त एकच करायचं, तर ते म्हणजे या आहारांचं सेवन करायचं. तुमच्या आहारामध्ये नियमित दूध घ्या, दही घ्या, पनीर, बदाम, तीळ, कुठलाही एक पदार्थ सेवन करा. सगळेच पदार्थ नियमित सेवन करायची आवश्यकता नाही. दुधामध्ये बी कॅल्शियम आहे, दह्यामध्ये बी कॅल्शियम आहे, बदाममध्ये बी आहे, तीळमध्ये आहे. एकच पदार्थ निवडायचा पण नियमित सेवन करायचं. आता व्हिटॅमिन डी मध्ये सुद्धा आहे ना, मांसाहारी असेल तर अंडी खा, नसेल तर कवळ्या उन्हात शाकाहारी लोकांनी कवळ्या उन्हात बसायचं किंवा सप्लिमेंट डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायचं. आणि कॉलेजिन युक्त पदार्थ का घ्यायचे, तर ह्यांनी वंगणाची झीज भरून येते, म्हणून त्यासाठी एक लिंबू आवर्जून खायचं. डाळींचं प्रमाणात भरपूर प्रमाणात सेवन करायचं, भरपूर प्रमाणात सेवन करायचं, कारण डाळीमध्ये प्रोटीन भरपूर असतात. तर एक लक्षात का, सांध्यातून आवाज द्यायचा असेल तर फक्त हा उपाय करायचा, या नियमाचं पालन करायचं, हे पथ्य पाळायची. तर सांध्यातील येणारा आवाज बंद करण्यासाठी घरी करता येण्याजोगता उपाय, तुम्ही नियमितपणे एक डिंक लाडू खा. जोपर्यंत तुमचा सांध्यातील आवाज कटकट असा येत नाही तोपर्यंत डिंक लाडू रोज खा, नियमितपणे खा. मित्रांनो, हा एक जरी उपाय केला तरी तुमच्या सांध्यातील कटकट येणारा आवाज पूर्णपणे बंद होईल. तेव्हा डिंक लाडू रोज नियमितपणे सेवन केलं तर चालेल. संत्री किंवा लिंबू नियमित करा, फक्त एवढेच करा. हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. पूर्णविराम घेतो, पुढील भागात नवीन विषय घेऊन येतो. तुर्तास धन्यवाद.